नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय ती तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे. म्हणजेच ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूरचा युद्धविराम झाला किंवा जी काही लष्करी कारवाई पाकिस्तान विरोधात चालू होती पहलगाम नंतरची, त्याला आता बरोबर 3 महिने होऊन गेलेले आहेत. कारण तुम्हाला आठवत असेल तर 6-7 मेच्या रात्री आणि 9 आणि 10 मे या रात्री भारताने पाकिस्तान विरोधात कारवाई केली. पहिली कारवाई जी होती ती पाकिस्तानात अड्डे करून आतंकी शिबिरं चालवणं, प्रशिक्षण देणं आणि आतंकवादी किंवा मारेकरी भारतामध्ये पाठवणं, याचे जे अड्डे होते, या 9 अड्ड्यावर का 7 अड्ड्यांवर 6 आणि 7 मेच्या रात्री भारतीय लष्कराने कारवाई केली होती आणि चित्र स्पष्ट केलं होतं, भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही पाकिस्तान विरुद्ध कारवाई करत नाही आहोत. पाकिस्तान बसून कोणी घातपात करत असेल, भारताविरुद्ध दहशतवादी निर्माण करून त्यांना भारतात हिंसाचारासाठी पाठवत असेल आणि त्याचा बंदोबस्त पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर करत नसेल, तर ती कारवाई आम्हाला करावी लागेल. आणि म्हणूनच जी कारवाई झाली आहे ती पाकिस्तानी जनता, पाकिस्तान सरकार, पाकिस्तानची मालमत्ता किंवा पाकिस्तानच्या ज्या लष्करी ठिकाण आहेत त्यापैकी कुठेही हल्ला केलेला नाही. बहावलपूर, मुरीदके वगैरे असे जे काही पाकिस्तानातले तोयबा, जैश ए मोहम्मद वगैरे अशा दहशतवादी संघटनांचे अड्डे आणि प्रशिक्षण छावण्या आहेत, त्याच्यावर हल्ला केलेला आहे. हा पाकिस्तानवरचा हल्ला नाही. पाकिस्तानच्या आडोशाने दहशतवाद माजवणाऱ्यांवर केलेला हल्ला आहे, केलेली कारवाई आहे. आता त्याला पाकिस्तानने युद्ध समजावं की न समजावं हा त्यांचा प्रश्न होता. आपण जेव्हा समजतो की आम्ही दहशतवाद विरोधात कारवाई करतोय, तर मग त्याला पाकिस्तानने युद्ध समजून भारतावर हल्ला चढवण्याची तयारी करावी किंवा प्रयत्न करावा, त्याला युद्ध म्हटलं जातं. कारण जर खोडकर माणसं तुमच्याकडे आहेत आणि ते खोड्या काढत असतील तर त्याचा बंदोबस्त तुम्ही करावा ही अपेक्षा असते. पण तुम्ही त्या खोड्या थांबवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना आपण आउटसोर्स केलेलं काम समजून भारताविरुद्ध अप्रत्यक्ष प्रॉक्सी वॉर करत असाल तर प्रॉक्सींची बंदोबस्त करणं ही भारताची जबाबदारी होते आणि त्या मर्यादेमध्ये भारताने लष्करी कारवाई केलेली होती. पण जेव्हा सुगावा लागला, जेव्हा बातम्या आल्या, माहिती आली की जी कारवाई 6-7 मे रोजी आपण केली त्याला युद्ध ठरवून पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर भारतावर लष्करी हल्ला करण्याची तयारी करते, तेव्हा भारतीय सुरक्षा दलाच्या सगळ्या घटकांनी आणि सरकारने एकत्र येऊन निर्णय घेतला की अशी जर लष्करी कारवाई पाकिस्तान करणार असेल तर त्यांना ती कारवाई करण्याआधी त्या तो हेतू हाणून पाडणं ही आपली जबाबदारी आहे. कारण त्या हल्ल्यात भारतीय नागरिक, भारतीय मालमत्ता भारताच्या हद्दीमध्ये धोक्यात आणली जात होती आणि त्यासाठी मग 9 आणि 10 मेच्या दिवशी हल्ला करण्यात आला. ही सगळी पार्श्वभूमी आहे. आणि त्यानंतर आपल्याकडच्या पाकिस्तान प्रेमी काँग्रेस वगैरे पक्षांनी, राहुल गांधींनी धुमाकूळ सुरू केला की भारताची किती विमानं पडली, पाकिस्तानचं नुकसान काय झालं हे आपला विरोधी पक्ष विचारत नाही, विचारतो भारताचं नुकसान किती झालं. अर्थात हळूहळू करत 10 आणि 11 मेला पाकिस्तानात किती नुकसान झालं याची बोंब पाकिस्तानातून सुरू झाली आणि भारताच्या लष्कर दलाच्या प्रमुखांनी आणि अधिकाऱ्यांनी समोर येऊन आपण पाकिस्तानच्या हवाई तळावर, लष्करी तळावर कुठे आणि कसे हल्ले केले
याचे पुराव्यानिशी तपशील दिलेला होता. पण ज्यांना भारताचं अन्न खाऊन भारताचा द्वेष करण्याचं व्रत ज्यांनी घेतलेलं आहे, त्यांनी त्यावर विश्वास न ठेवता किती विमानं आपली पाडली ते सांगा, हा हट्ट धरला होता. कारण भारताने अतिशय चतुराईने, भारतीय सेना दलाने पाकिस्तानचं किती नुकसान झालं हे सांगितलं. पण त्यासाठी कुठले डावपेच वापरले याविषयी गोपनीयता पाळली होती. आणि ती गोपनीयता पाळताना पाकिस्तानची विमानं किंवा हवाई अड्डे किंवा त्यांचं सगळं जे काय लष्करी साहित्य आहे त्याचं काय नुकसान केलं याचा तपशील जाणीवपूर्वक गोपनीय ठेवला होता. आणि त्याचं कारण असतं की जे डावपेच, जी व्यूहरचना परत परत वापरायची आहे ती आधीपासून उघड करून सांगितली जात नाही, कारण मग शत्रू त्या दिशेने सावध होतो. आता जवळजवळ त्याला 3 महिने उलटून गेलेत आणि खोदून खोदून विचारलं गेलं की भारताची विमानं पडली की नाही. तर भारताची विमानं पडली नाही असंही उत्तर भारतीय सेना दलाकडून दिलं गेलेलं नव्हतं. पण आमची सगळी विमानं किंवा आमचे सगळे पायलट सुरक्षित परत आले असं सांगितलं जात होतं. जर सगळे पायलट सुरक्षित परत आले असतील तर मग भारताची विमानं पाडली गेलेली नाहीत हे त्याचं सरळ उत्तर होतं. कारण भारताची विमानं पाडली गेली असती तर ती पाकिस्तानच्या हद्दीत पाडली गेली असती. आणि मग ती चालवणारा जो पायलट असतो, वैमानिक असतो, तो सुरक्षितरित्या बाहेर पडला तरी तो पाकिस्तानी भूमीवर उतरून तिथेच पकडला जाऊ शकतो, जसा अभिनंदन वर्धमान पकडला गेला होता. त्यामुळे अगदी निर्बुद्ध असेल तोच विचारेल की भारताची विमानं पाडली किती गेली. अरे पाडली गेली असती तर आपले सगळे वैमानिक सुरक्षितरित्या परत आले असं उत्तर मिळू शकत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, जर भारताची विमानं पाकिस्तानने पाडली असती तर त्याचा जो काय मलबा ढिगारा असतो तो पाकिस्तान मध्येच सापडला असता आणि पाकिस्तानने त्याची डंके की चोट पर जाहिरात केली असती, गवगवा गाजावाजा केला असता, बघा भारताची विमानं पाडली, बघा भारताची राफेल पाडली. पण पाकिस्तानकडून त्याचा एकही पुरावा देण्यात आला नाही. उलट पाकिस्तानच्या माध्यमातून पाकिस्तानी हवाई तळ, पाकिस्तानी लष्करी तळ, अगदी पाकिस्तानची जिथे अण्वस्त्र ठेवलेली आहेत असा नूरखान बेस वगैरे तिथपर्यंत झालेल्या धमाक्यांची आणि हल्ल्याची दृश्य ही खुद्द पाकिस्तानी माध्यमातून समोर आली. पण इतकं असताना सुद्धा ज्यांना पुरावे पाहिजे पुरावे पाहिजे म्हणून गेले 3 महिने जे रडत होते त्या असंतुष्ट आत्म्यांना शांत करण्यासाठी 3 महिन्यानंतर भारताचे हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग, एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल परवा त्याचा खुलासा केला. परत एकदा ती सगळी उपग्रह आणि हवाळातून घेतलेली चित्र दृश्य दाखवली. आता प्रश्न विचारला जातो 3 महिन्यांनी खुलासा कशाला. खुळेपणाला काही मर्यादा असते. आधी तुम्ही खुलासे मागणार आणि उशिरा का होईना खुलासा दिल्यानंतर त्या खुलास्यात कमतरता कुठे आहे, त्रुटी कुठे आहे हा प्रश्न विचारला तर समजू शकतो. पण 3 महिन्यांनी खुलासा कशाला. आणि हा प्रश्न उलटा विचारणारे जे जे कोणी दिवटे आहेत त्यापैकी कोणीही काल परवा शरद पवार जेव्हा बोलले की 2 माणसं मला भेटायला आली 1 वर्षापूर्वी, हा खुलासा 1 वर्षानंतर शरद पवार का करतात हे कोणी विचारत नाही. जे लोक 3 महिन्यानंतर एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी पाकिस्तानची 6 विमानं पाडल्याचा जो दावा केलाय तो 3 महिन्यानंतर कशाला असं म्हणतात. तर मग प्रश्न असा येतो की तेच जे कोण चिकित्सक आणि कुतूहलवीर आहेत
ते शरद पवारांना हाच प्रश्न का विचारत नाही की 1 वर्षापूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी तुम्हाला जे कोणी 2 गडी भेटायला आले, 160 आमदार जिंकून देतो म्हणून, त्याविषयी तुम्ही 1 वर्ष मौन का धारण केलं होतं? 1 वर्षानंतर शरद पवार खुलासा करतात, त्याविषयी ज्यांचं कुतूहल जाग होत नाही त्यांना 3 महिन्यानंतर अमरप्रीत सिंग एअर मार्शल खुलासा का करतात असा प्रश्न विचारण्याचा अधिकार तरी उरतो का, याचा विचार करावा. याचा विचार करा. आणि इथे तुम्हाला अजेंडा कळतो. अजेंडा मी तुम्हाला सांगतो की बंगलोर मधले जे काय लोकसभेचे मतदारसंघ आहेत, त्यातला कुठचा महादेवपुरा काय कुठला मतदारसंघ आहे, तिथे 1.25 लाख मतांची चोरी झाली वगैरे वगैरे राहुल गांधी बोलतात. उरलेल्या सगळ्या मतदारसंघात भाजप जिंकत होता, काँग्रेस जिंकत होती आणि इथल्या 1 लाख मतांनी सगळा निवडणुकीचा निकाल फिरवला. अरे हेच राहुल गांधींनी जो फुसका बार उडवलाय, तो लोकसभा निवडणुकीनंतर आमच्या सुशील कुलकर्णीने उडवला होता. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा असाच एक गौप्यस्फोट केला होता. ज्या धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या शोभा, नाव आता मी विसरलो, शोभा म्हणून महिला आहेत, त्या लोकसभेवर निवडून गेले. त्यांची निवडणूक, त्यातली आकडेवारी सुशील असो किंवा देवेंद्र फडणवीस असो यांनी घसा कोरडा करून करून सांगितली, तेव्हा त्याची चर्चा कोणी का केली नाही? डुप्लिकेट तेच उदाहरण घेऊन राहुल गांधी महादेवपुरा दाखवतात, तेव्हा ढोल पिटायला सुरुवात होते. मग मालेगाव नावाच्या विधानसभा मतदारसंघाची चर्चा का झाली नाही? लोकसभेचे जे मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या एका लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. लोकसभा निवडणुकीमध्ये या धुळे मतदारसंघातल्या 6 पैकी 5 मतदारसंघामध्ये भाजपचे मला वाटते त्या लीना गावित का हिना गावित या निवडणूक लढवत होत्या. त्यांना 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये बहुमत मिळालेलं होतं, अधिकची मताधिक्य मिळालेलं होतं. आणि 5 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं मताधिक्य हे जवळजवळ 1,80,000 पेक्षा अधिक होतं, का 1,90,000 पेक्षा अधिक होतं. 5 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला आघाडी आणि भाजपचं 5 विधानसभेतलं मताधिक्य हे 1,80,000 पेक्षा अधिक होतं. आणि हे सगळं मताधिक्य 6वा जो मतदारसंघ आहे मालेगाव, त्या मालेगाव मतदारसंघामध्ये ते सगळं मताधिक्य धुतलं गेलं आणि काँग्रेसच्या ज्या उमेदवार होत्या महिला, त्यांना 1,98,000चा लीड एका विधानसभा मतदारसंघात मिळाला. राहुल गांधी 1.25 लाखाचं सांगतायत, मी तुम्हाला जवळजवळ 2 लाखाची मतं चोरली असं सांगतो. आणि मी नाही सांगत आहे, हे वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस कंठशोष करून सांगत होते. कोण ऐकायला तयार होतं का? नाही. कारण राहुल गांधींचं खोटं सुद्धा ठरवण्यासाठी मीडिया डंका पिटत असतो. पण तेच सत्य देवेंद्र फडणवीसांनी किंवा आमच्या सुशील कुलकर्णीने दाखवलं. अनेक मंचावरून त्याचा उद्घोषणा करण्यात आली, पण त्यावर मीडिया चर्चा करत नव्हता. आणि इथे तुम्हाला कळतं की सगळा अजेंडा कसा असतो, सगळा अजेंडा कसा असतो. शरद पवार 1 वर्ष गप्प बसले, 2 माणसं भेटायला आली म्हणून, अज्ञात माणसं, त्यांचे नाव पत्ते त्यांना माहिती नाहीयेत. ज्या शरद पवारांना 15 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी कुठच्या तरी खेड्यात भेटलेला एक माणूस हा त्याच्या नावानिशी आठवतो, 40 वर्षानंतर त्यांना वर्षभरापूर्वी भेटलेल्या माणसांची नावं आठवत नाहीत, पत्ते माहित नाहीत. आणि तो खुलासा शरद पवार 1 वर्षानंतर करतात म्हणून त्यांना कोणी उलटा प्रश्न विचारत नाही. पण भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग
यांनी 6 पाकिस्तानची विमानं पाडली, हा दावा 3 महिन्यांनी का करावा, हा प्रश्न उलटा विचारला जातो. त्याचे पुरावे समोर दिलेले आहेत, पण तेही बघायचे नाही. 3 महिने कशाला? याला अजेंडा म्हणतात मित्रांनो, याला नॅरेटिव्ह म्हणतात. सतत एकच खोटं बोलत राहायचं आणि तुम्ही किती सत्य समोर आणलं तरी डोळे मिटून घ्यायचे, मला दिसत नाही, मला ऐकू येत नाही. सध्याचा मीडिया आणि पत्रकार, बुद्धिजीवी आणि काँग्रेसवाले आणि राहुल गांधी हे गांधीजींची 3 माकडं एकत्र घालून जन्माला आलेले आहेत. ऐकायचं नाही, बघायचं नाही, बोलायचं पण नाही. ज्याविषयी आपल्याला अडचणीत यावं लागेल त्याविषयी बोलायचं नाही, त्याकडे बघायचं नाही, ऐकायचं नाही. आणि म्हणून मग 3 महिन्यानंतर एअर चीफ मार्शल जो खुलासा करतायत त्याचा अर्थ तुम्हाला समजणार नाही आणि तुम्हाला समजावण्याची गरज सुद्धा नाही, कारण तुम्हाला समजून सुद्धा घ्यायचं नसेल तर कशाला. पण आत्ता अचानक हे सगळं आलं आणि त्यामध्ये अमरप्रीत सिंग यांचं एक वाक्य मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. हा एअर चीफ मार्शल आहे आणि पाकिस्तानकडून भारतावर जे ड्रोन, मिसाईल वगैरे किंवा हवाई हल्ले व्हायचे होते त्याचा बंदोबस्त हवाई दलाकडून आणि भूदलाकडून झालेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमचं कौतुकाने उल्लेख केला. ही एअर डिफेन्स सिस्टीम याचं विशेष कौतुक जेव्हा आपला सेनापती करतो तेव्हा त्याचा राजकीय अर्थ शोधण्याची गरज आहे. भारतावर टॅरिफ 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 लावून भारताची कोंडी करायला ट्रम्प आटापिटा करत असताना आणि भारत चीन आणि रशियाच्या जवळ जात असताना या प्रकारे रशियन एअर डिफेन्स सिस्टीम S-400 याचं कौतुक आज 3 महिन्यानंतर अमरप्रीत सिंग करतात, तेव्हा त्याचा अर्थ सरळ असा असतो की ते आर्मीची बाजू मांडत नसतात, भारत सरकारची बाजू मांडत असतात. आणि आम्हाला अमेरिकेच्या हवाई दलाची किंवा लढाऊ विमानांची गरज नाही. आमच्याकडे अमेरिकन हवाई दल पाडण्याची क्षमता असलेलं S-400 आहे, जे रशियन बनावटीचं आहे आणि रशियाचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान यांची विशेष दोस्ती आहे, हे सांगण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी 3 महिन्यांनी खुलासा केलाय. खुलाशाचं कारण लक्षात घ्या मित्रांनो, खुलाशाचं कारण लक्षात घ्या. खुलासा अशासाठी आहे की तो राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी नाही. जे शंकासूर बोकाळलेले आहेत भारताचं नुकसान बघण्यासाठी, त्यांचं समाधान करण्यासाठी हा खुलासा बिलकुल केलेला नाही. या खुलाशा मागचा सरळ सरळ हेतू सोपा आहे. तो खुलासा हा तिथेच झाला असं नाही. 2 दिवसापूर्वी भारताचे सर्व सरसेनापती भारताच्या पायदळाचे प्रमुख, आर्मीचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी त्याच प्रकारचा खुलासा हा मद्रास IIT च्या भाषणामध्ये केलेला आहे. त्याचा अर्थ सरळ आहे की तो जगाला भारताच्या लष्कराने आपल्या सामर्थ्याचा केलेला हुंकार आहे. राहुल गांधींसारख्या निर्बुद्ध माणसाला समजावण्याची भारतीय लष्कराला गरज नाहीये, कारण ज्याला काही समजून घ्यायचं नाहीये त्याला समजावण्यात अर्थ नसतो. 3 महिन्यांनी हा खुलासा हा अमेरिकेसाठी आहे, अमेरिकन अध्यक्षांसाठी आहे. भारताची सगळ्या बाजूने कोंडी करायला निघालेले जे जे कोणी भारताचे जागतिक दुश्मन आहेत त्यांच्या कानफटीत थप्पड मारण्यासाठी अमरप्रीत सिंग असोत किंवा उपेंद्र द्विवेदी असोत जनरल, यांनी केलेला खुलासा हा त्यासाठीच आहे.
आपल्या पाकिस्तान प्रेमी काँग्रेस पक्षासाठी किंवा मोदी द्वेषी भाजप विरोधकांसाठी हा खुलासा नाहीये. त्याची आवश्यकता आज परराष्ट्र खात्याला लष्कराकडून, संरक्षण खात्याकडून आधार देण्याची होती. त्यासाठी हा खुलासा केला. कुठलीही गोष्ट वेळ आल्यावर करायची असते. युद्ध आजच्या परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानावर विसंबून आहे आणि त्यामुळे युद्ध हे पटावरच्या बुद्धिबळासारखं झालेलं आहे, शतरंजच्या खेळासारखं झालेलं आहे. तिथे एक एक प्याद आणि एक एक मोहरा योग्य वेळी हलवावा लागतो. अन्यथा तुमचा वजीर, राजा हे सुद्धा धोक्यात येतात. पण हे कळण्या इतकी बुद्धी सुद्धा ज्यांच्याकडे नाही, ते 3 महिन्यांनी खुलासा कशाला असं विचारणार. आणि शरद पवारांनी 1 वर्ष मौन का पाळलं, त्याच्याबद्दल मौन पाळणार. असो, मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.